राज्य शासन आणि महिला बाल विकास विभागानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी युनियनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली। तसंच 12 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाही तर बेमुदत बंदचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली। राज्यातील बालविकास व्यवस्थेचा कणा असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यास चालढकल होतीये। त्यांच्या मानधनात वाढ केली जात नाही, निवृत्ती वेतन, वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। वेळोवेळी आंदोलनं करूनही न्याय मिळत नाही, त्यामुळे अंगणवाडी युनियनच्या वतीनं 12 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। 12 फेब्रुवारीपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर बेमुदत अंगणवाडी बंद ठेवण्याचा इशारा कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी दिला। या आंदोलनात शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, इर्शाद फरास, नितीन शिंगे, जयश्री पवार, रंजना कांबळे, अनिता बचाटे, सुनंदा काटकर, सुवर्णा माने, रेखा पाटील यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते।